लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांच्या समर्थनासाठी त्यांनी मतदारांना आवाहन केल्याचं सांगितलंय. तसेच गोकुळ गीते यांना ही युती धर्म पाळण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्र्यांच्या बैठका, पक्षाची जबाबदारी तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणालेत की शिक्षक आमदार किशोर दराडे ऐकूयात. बस का नाही, मुळात गोकुळ सुद्धा माझा छोटा विषय, त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नंतर मिळालेली तूही मदत कर आणि याचा निर्णय तो घेईल. पण मागच्या 3 ते 4 मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहेत आणि ही काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे. त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते. ते पाहतो किती मोठं आव्हान वाटतंय नरेंद्र दराडेंना. नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे. तसं ज्या वेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही त्यांना विनंती करत असताना तुम्ही म्हातारा झाला का असा म्हणून देखील उल्लेख केलेला होता. त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वापरली तशी आहे. आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो तुझं कुठं वय झालंय का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनिंग नेहमी चालत असतं. एका आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केले. तसं गोकुळचा हे हापसात लावून देण्याचा प्रकार आहे. असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल ते जाहीर माफी मागायला तयार आहे. हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही बोलले नाही. विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकारे राजकारणामध्ये हा. आज तुम्ही आता इथे भेटीसाठी आला, मात्र हेच आधी आला असता तर कदाचित त्यांची मनधरणी होऊ शकते. नाही, आधी तर 100% यायला पण होतं, पण गणेश भाऊ सुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते. जागा बीजेपीला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं. आता नियमाने ती जागा शिंदे गटाला सुटली, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली. मागायसाठी आलो, मतदार आहे ती पहिली तरी आमच्या मतदार आहे, त्यांना विनंती करण्यासाठी दुसरं काही कारण युतीचा धर्म पाळतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं युतीचा धर्म पाळणारे माझ्याबरोबर ते राहणार नाही. चर्चा कोणतीच चर्चा झाली, फक्त सांगितलं की बा नरेंद्र दराडे आता फायनल उमेदवार झाले, आम्हाला मदत करा ही विनंती करा. मग तुम्ही गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी याबाबत त्यांना बोलले गोकुळ भाऊंना सुद्धा भेटणार आहे ना, मी भेटणार त्यांना सुद्धा, त्यांना विनंती करणार. पण आता ऐका, 3 मंत्री नाशिकमध्ये येतात. 3 मंत्री हा विषय प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहेच ना. जातात तुम्ही आवरा, संभाजीनगरला गेला तर तीच परिस्थिती, ठाण्याला गेला तीच परिस्थिती. मंत्री आहे तर त्यांची जबाबदारी, पक्षाचं काम करणं, युतीचं काम करणं ही मंत्र्यांची जबाबदारी आहे ना. पण विषय असा नाही, 3 मंत्री येतात, 3 पक्षाचे मंत्री येतात, त्या सगळ्या मतदारांना सांगायला येत आहे का बाबांना आपल्याला उमेदवार भेटणार आहे ना, उमेदवाराला भेटलं पाहिजे ना, काही प्रॉब्लेम नाही. आता ती चर्चा काय झाली काय मला सांग नाही, पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत अद्याप. नाही, हे मला नाही सांग, त्यांच्याशी बोलत नंतर मुद्दा असा आहे 3 मंत्र्यांचं ते ऐकत नाही, तुमचं कसं ऐकत नाही. 3 मंत्र्याचं ऐकत नाही असं होणार नाही ते, पण त्या मंत्र्यांनी संवाद त्या पद्धतीने साधतील करतील ना. कशा पद्धतीने संवाद झालेला नाही का? हे मला नाही सांगता, त्या मिटिंगला नाही मुळीच एकदम चुकीचं आहे. देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, यांनी ठामपणे सांगितलं असा गिरीश भाऊंचा काही दोष नाही, कोणताही असा त्यांनी चुकून सुद्धा म्हटलेला नाही. आणि हे सगळं युतीमध्येच सगळं काम करतात आणि एकही युतीचा नगरसेवक नाराज नाही. दादा, शेवटचे 9 दिवस बाकी आहेत मतदानासाठी. नरेंद्र दराडे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विनंती करताय आणि मतदार त्यांना चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि माझं कर्तव्य, मी त्यांचा छोटा भाऊ आहे, त्या निमित्ताने मी तुझा प्रचार करतो, त्यांना विनंती करण्यासाठी झालं. अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक.
ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.